डाळिंब बागेचा आज आपला 7वा दिवस. आजचा दिवस असा आहे की प्रत्येकाच्या जीवनात प्रत्येकाला एक सक्सेसफुल माणूस बनायचा असते. ते करण्यासाठी काही जण आयुष्यभर कष्ट करत असतात, पण प्रत्येकाला शक्य होत नाही. आणि तेच आज आमच्या घाटगेवाडीच्या भरत ठवरे म्हणजेच बटू अण्णा यांनी आज नवीन महिंद्रा 605 ट्रॅक्टर घेतला. आज आमचं आई आणि पप्पा दोघं पण आळंदीला निघालेत. बटू अण्णाचं ट्रॅक्टर घेऊन आल्यानंतर मला दुपारी आज मक्कल औषध मारायचं आहे, त्यामुळे पहिला पंप चार्जिंगला लावला आणि सोन्याला दूध पाजायला घराकडे आलो. सोन्याला दूध पाजून मी आणि गणा काका बटू अण्णाचा ट्रॅक्टर आणण्यासाठी जतला शोरूमला जातोय. इथं शोरूम वाल्यांनी ट्रॅक्टर चकचकीत धुवून बाहेर आणून लावला पूजेसाठी. मग सागरदादानं पूजा करायला सुरुवात केली. बाकी सगळ्यांनी पण पूजा करून घेतली आणि सगळ्यांनी कपाळाला नामाटी लावली. तोपर्यंत शोरूम वाल्यांनी सगळ्यांसाठी चहा मागवायलाच पाहिजे. 10 लाखाचा ट्रॅक्टरच घेतलाय. तोपर्यंत बटू अण्णानं दक्षिणा पण ठेवली. या दादानं ट्रॅक्टर पुढे घेऊन चाकाखालचं लिंबू फोडलं. मग शोरूमच्या मालकानं भली मोठी चावी आणली. म्हणलं ही आणि कुठं लावायची आता, असू दे म्हणलं. सगळ्यासोबत फोटो आणि काढला. बटू अण्णाचं ट्रॅक्टरची पहिल्याच दिवशी टाकी फुल केली आणि बटू अण्णाच्या घरी नेऊन लावला. आणि मी आलो आमच्या घराकडे, कारण मला मक्कल औषध मारायचं होतं. बरंच या आपाच्या खेपा करून मक्कल औषध मारलं. मक्कल औषध मारून झाल्यानंतर लगेच पाऊस झाला. या औषधाचा आता फायदा काय होतोय का नाही काय कळना. तसं तणनाशकच होतं सोडा, तरी पण माझ्या मागची 7.5 काही कमी नाही. बघा की राव, अजून औषध मारून घरी सुद्धा आलो नव्हतो, तेवढ्यात मागं लगी पाऊसच चालू झाला. तर आज होता आपला डाळिंब बागेचा 7वा दिवस. तुम्हाला मला शेतीसोबत मोठं झालेलं बघायचं असेल तर आपल्याला फॉलो तेवढं करा. भेटू एका अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. जय श्रीराम.